The next station is Kyoto. मध्ये वेळी मी आता आहे जपानच्या शिंजुकूमध्ये, जिथं माझी टोक्योवरून क्योटोसाठी बस आहे, नाईट बस. ती येते 4th फ्लोअरवरती. 4th फ्लोअरवरून कसं त्यांचं ट्रान्सफर आहे माहीत नाही, पण 4th फ्लोअरवरून ही फर्स्ट टाइम असेल माझी बस पकडायची. आता हे आहे 2nd फ्लोअर, जे की इकडं ग्राउंड फ्लोअरच वाटत आहे. ह्या साईडला इकडं पूर्ण टॅक्सीज आहेत, आणि हा आहे 1st फ्लोअर. आणि तुम्हाला ग्राउंड फ्लोअर दाखवतो. हा आहे इकडं ग्राउंड फ्लोअर असा, म्हणजे हा आहे 1st फ्लोअर, पण हा इकडं जर ह्या साईडला बघितला तर पूर्ण ग्राउंड फ्लोअर वाटत आहे. आता मला 4th फ्लोअरला जायचं आहे. This is the boarding call for 2130 buses bound from 8A1 bound to 113 from 8B2 bound Kyoto Osaka Tenki from 8B10 bound Nara Osaka from 8B11 bound Kyoto Osaka from 8 हे आहे शिंजुकू बस टर्मिनल. इथून माझी बस आहे 9:40 क्योटोसाठी. क्योटोमध्ये खूप मस्त मस्त व्हिडिओज बघायला मिळतील. people bound Omicron from HC7. मी आहे शिंजुकू स्टेशनवरती, बस स्टेशनवरती. इथं अशा बसेस आहेत प्रायव्हेट. डिझाईन बघा ह्याच्यावरती, ज्या लोकेशनला बस जाणार आहे त्या लोकेशनवरच्या डिझाईनसाठी. आणि हे असं एकदम स्वच्छ सुंदर बस स्टॉप आहे. 9:30ची बस, आणि 9:30 झाली तर एकदम 9:30ला बस निघाली ही. आणि त्यानंतर आता माझी 9:40ची बस येईल इथं, त्याच्यामध्ये मी ऑन बोर्ड होणार. आली बस. ही आहे माझी बस फ्रॉम क्योटो टू टोकियो टू क्योटो, सॉरी. आणि यामध्ये आता ऑन बोर्ड करायचं आहे. पहिले आपलं तिकीट दाखवायला लागतं, वेब तिकीट. त्यानंतर ते सीट नंबर सांगतात, आणि त्यानंतरच आपली बॅग ठेवतात आतमध्ये. हे आहे लगेज एरिया, आणि एकदम स्वच्छ सुंदर गाडी. कुठे चुकलेलं नाही, त्यात माणसं पण झोपू शकतात. ड्रायव्हर दाखवतो गाडीचा. विश्वास ठेवायचा ना ड्रायव्हर वरती, खूपच म्हातारा आहे. From 8A1 bound East 1 from 8B10 bound Kyoto
आता आहे मी टोकियो टू क्योटो जाणाऱ्या बसमध्ये. इतकी सुंदर बस अशी. हे कर्टेन्स आहेत. फुल AC नाही, खिडकी ओपन करू शकतो. पण बस एकदम खतरनाक मस्त वाली. हे वरती सगळे कंट्रोल, लाईट कंट्रोल, AC कंट्रोल. ही आहे अशी बस आणि लाईट कंट्रोल्स. तर इथून हा असा लाईट लावू शकतो जर पाहिजे आपल्याला तर. आता पण नको, आपल्याला गरज नाही आता. जम लाइनर बस. हे आहेत आमचे ड्रायव्हर आणि कंडक्टर पुढे गेला आता. आणि हे बाहेरचा व्ह्यू. 手荷物や自動品の管理はお客様ご自身でお願いいたします。万が一、車内で破損、紛失、盗難などがございましても、渓流ライナー並びに弊社では一切の責任を負いかねますのでご了承ください。この後、この便は着地先のため、またお戻りの際にはバスのお乗り間違いのないようお気をつけください。運行जपान मधले ट्रक्स जे की ट्रान्सपोर्टेशनला यूज होतात माल वाहतुकीसाठी, ते काही असे पार्किंग मध्ये आहेत. इथं हा एक स्पॉट आहे जिथं थांबू शकता. सगळ्या बसेस वगैरे पण इथेच थांबतात. गाडी वगैरे पण इकडेच आहेत. माझी बस पण इकडेच आहे. पण इतकं प्रॉपरली सगळं दिसेल तुम्हाला इथं मध्ये. कचराकुंडी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. थोडा कचरा ह्या कचराकुंडीच्या बाहेर पडलाय कारण फुल झालेले कचराकुंडी आता. आणि आजूबाजूला सगळं एकदम क्लीन. पण सगळे लोक कचराकुंडी यूज करतात प्रॉपरली. वॉशरूम आहे जपानमध्ये. सिस्टम भाग असली खतरनाक आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही म्हणणार वॉशरूम का दाखवते, तर इतकं क्लीन ठेवलंय त्यांनी. खूप जास्त थंडी आहे आता इथं. ही आहे माझी बस. सगळ्या माग गाड्या चालू आहे. क्योटो मधून पोहोचलेला आहे. ही आहे बॅग. शिलो ही होती माझी बस क्योटो पर्यंत. इथून पुढं ट्रॅव्हल चालू. माग जेवढं पण बघाल क्योटो स्टेशन आहे सगळे लॉकर्स आहे. जपानची एक डार्क साईड. आता सकाळचे वाजलेत 5:15 पण रेल्वे स्टेशन बंद आहे. तर जोपर्यंत त्यांचा टाइम नाही होत, मे बी 6-6:30 काहीतरी आहे, त्यानंतरच स्टेशनचे डोअर पण ओपन होतील. तोपर्यंत सगळं क्लोज राहील. तर पॉईंट असा आहे की इथं वॉशरूम्स पण यूज करता येत नाहीत. कारण वॉशरूम्स पण आत असतात, स्टेशनच्या बाहेर नसतात. सगळ्यात खतरनाक गोष्ट ही. गव्हर्नमेंटने जरा सुधारलं पाहिजे आपण गव्हर्नमेंटला ही गोष्ट.
うん